दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रोहा तालुक्यातील तांबडी येथे 26 जुलै 2020 रोजी 15 वर्षीय मुलीवर दुष्कृत्य करत तिला संपवण्यात आले होते। या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। 8 मे 2025 रोजी माणगाव सत्र न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांनी पकडलेल्या सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। विशेष म्हणजे पेणमधील नवख्या वकिलांनी प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांचा पराभव करणे ही आश्चर्य आणि विश्वास न बसणारी गोष्ट आहे, असे धडधडीत वक्तव्य करत येथील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। यापेक्षा गंभीर बाब म्हणजे यामध्ये खरे व मुख्य आरोपी लपवून आदिवासी तरुणांना पुढे करण्यात आले आणि श्रीमंत प्रभावशाली आरोपीला पोलीस व राजकीय पाठबळाकडून वाचविण्यात आले, असा गंभीर संशय सकल मराठा समाज आणि गावकऱ्यांनी व्यक्त केलाय। रोहा पोलिसांनी दाखल केलेली चार्जशीट इतकी कमकुवत होती की ती न्यायालयात टिकलीच नाही। पुराव्यांची पडताळणी, साक्षीदारांचे जबाब आणि डीएनए चाचण्या यात गंभीर त्रुटी आढळल्या। पोलिसांनी 7 आदिवासी तरुणांना ताब्यात घेतले, पण ठोस पुरावे गोळा करण्यात पूर्णपणे अपयश आले। सकल मराठा समाज आणि गावकऱ्यांनी असा आरोप केला आहे की पोलिसांनी जाणीवपूर्वक तपास ढिसाळ ठेवला आणि खऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी आदिवासी तरुणांना बळीचा बकरा बनवले। तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील तपासावर संगमताने गंभीर आरोप होत आहेत। खरा आरोपी लपवण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक पुरावे नष्ट केले का, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केलाय। अनेक राजकीय व्यक्तींनी घटनास्थळी भेट देऊन कठोर कारवाईचे आदेश दिले, पण हे केवळ जनतेची दिशाभूल करणारे नाटक ठरले। राजकीय नेत्यांनी प्रकरणाला सामाजिक रंग देत आदिवासी समाजात तणाव निर्माण केला, पण तपासात कोणतीही ठोस मदत केली नाही, असा आरोप स्थानिकांनी केलाय। पेणमधील नवखे वकील ॲडव्होकेट नितेश वहाळकर, ॲडव्होकेट रोशन पाटील, ॲडव्होकेट गौरव पाटील, ॲडव्होकेट नम्रता पाटील, ॲडव्होकेट संस्कृती शिंदे, ॲडव्होकेट प्रिया वहाळकर यांच्या टीमने उज्ज्वल निकम यांचा पराभव करणे ही त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी घटना असल्याचे स्थानिकांनी सांगितले। निकम यांनी प्रकरणात पुरेशी गंभीरता दाखवली नाही की पोलिसांच्या त्रुटींमुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले, हा प्रश्न अनुत्तरित आहे। त्यांचा पराभव हा न्याय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे, तर पीडिताही अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे या घटनेतून दिसून येते। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रोहा। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।